म्हटलं बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हा. अकॉर्डिंग टू केंट काय म्हणतोय? सेंट्रल बँक मे बी डिफाइन्ड ॲज अन इन्स्टिट्यूशन विच इज चार्ज्ड विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजिंग द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हॉल्यूम ऑफ मनी इन द इंटरेस्ट ऑफ जनरल पब्लिक वेलफेअर. तो काय म्हटलाय? जी की रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे मॅनेज करते एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन ऑफ मनी, त्याला काय म्हणायचं? सेंट्रल बँक म्हणायचं. बघा, बँक ऑफ इंग्लंड वॉज द वर्ल्ड्स फर्स्ट इफेक्टिव्ह सेंट्रल बँक दॅट वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1694 as per the resolution passed in Brussels Financial Conference 1920. All the countries should establish a central bank for interest of world cooperation. Thus, since 1920, central banks are formed in almost every country of the world. In India, RBI operates as a central bank and was formed in 1935. आपली आरबीआयची स्थापना कधी झाली आहे? 1935 ला झाली आहे. आणि कुठल्या ऍक्ट न झाली आहे? तर आरबीआय ऍक्ट 1934 न सेंट्रल बँकची आपल्या आरबीआयची स्थापना झालेली आहे 1935 ला. ठीक आहे. आणि त्याचं राष्ट्रीयकरण कधी झालं? नॅशनलायझेशन कधी झाली आहे? 1949 ला आपल्या आरबीआयचं नॅशनलायझेशन झालेलं आहे. आता हे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे सेंट्रल बँकचं आपल्या आरबीआयचं. काय आहे? त्याच्यामध्ये गव्हर्नर आहे, त्यानंतर डेप्युटी गव्हर्नर आहे, नंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहे, त्यानंतर प्रिन्सिपल चीफ जनरल मॅनेजर्स इन चार्ज, त्यानंतर चीफ जनरल मॅनेजर्स, डेप्युटी जनरल मॅनेजर्स, असिस्टंट जनरल मॅनेजर्स, त्यानंतर मॅनेजर्स येतात, असिस्टंट मॅनेजर अँड सपोर्ट स्टाफ, एवढे त्याच्यामध्ये येतात. ह्या ऑर्गनायझेशन मध्ये एवढेच जण आहेत. तर आता फंक्शन्स पाहिजेत आपल्याला सेंट्रल बँकचे. कुठले कुठले फंक्शन आहेत बघा? ट्रॅडिशनल फंक्शन्स अँड नॉन ट्रॅडिशनल फंक्शन्स. ट्रॅडिशनल मध्ये मग त्याचे आणि उपप्रकार आहेत. कुठले आहेत? प्रायमरी फंक्शन अँड सेकंडरी फंक्शन. आता आपण पाहायचं फंक्शन्स सुरुवातीपासून. त्यामध्ये ट्रॅडिशनल फंक्शन्स बघा पहिल्यांदा. विच आर जनरली परफॉर्म्ड बाय सेंट्रल बँक्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आर क्लासिफाईड इन टू ग्रुप्स. त्यांनी काय सांगितलंय? जे की आपली सेंट्रल बँक ऑल ओव्हर द वर्ल्ड फंक्शन्स करते ते ट्रॅडिशनल फंक्शन्स मध्ये येतात. मग त्यात आणि त्यांचे उपप्रकार सांगिततात. कुठले सांगितले तर बघा, प्रायमरी अँड सेकंडरी. मग प्रायमरी मध्ये कुठले त्यांचे फंक्शन्स आहेत? इश्युइंग ऑफ नोट्स, रेग्युलेशन ऑफ फायनान्शियल सिस्टीम अँड कंडक्ट ऑफ मॉनिटरी पॉलिसी. हे कशामध्ये येतात? प्रायमरी फंक्शन्स मध्ये येतात. आणि सेकंडरी मध्ये बघा कुठले सांगितले आहेत? मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डेब्ट, मॅनेजमेंट ऑफ फॉरेन एक्सचेंज, ऍडवायझिंग द गव्हर्नमेंट ऑन पॉलिसी matters, maintaining close relationship with the international financial institution. हे काय झाले? सेकंडरी फंक्शन झाले. तुम्हाला विचारतात प्रायमरी फंक्शन कुठले, सेकंडरी फंक्शन कुठले? एखाद्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारू शकतात. इश्युइंग ऑफ नोट्स इज अ प्रायमरी फंक्शन ऑर अ सेकंडरी फंक्शन. मग तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे की इश्युइंग ऑफ नोट्स म्हणजे कुठलं फंक्शन आहे. तर कुठलं फंक्शन आहे ते? प्रायमरी. हा. आणि मेंटेन क्लोज रिलेशन विथ इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कशामध्ये येतं? सेकंडरी मध्ये येतं. हा. किंवा मॅनेजमेंट ऑफ पब्लिक डेप्ट हे कशामध्ये येतं? सेकंडरी फंक्शन मध्ये येतात. हे काय झाले? ट्रेडिशनल फंक्शन आहेत. आणि नॉन ट्रेडिशनल फंक्शन्स कुठले आहेत? दीज फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय द सेंट्रल बँक include development of financial framework, provision of training facilities to bankers and provision of credit to priority सेक्टर्स. नॉन ट्रेडिशनल फंक्शन मध्ये काय येतात? सेंट्रल बँकच काम आहे ते पण ते काय करतेय? काय इन्क्लूड करतेय? डेव्हलपमेंट ऑफ फायनान्शियल फ्रेमवर्क. त्यानंतर ज्या ट्रेनिंग द्यायचं असतं, जे बँकर्स असतात, ज्यांचं जे वर्कर आपण घेतो किंवा जी बँक वर्कर घेत असते रिक्रुटमेंट थ्रू, त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम हे कशामध्ये येतं? नॉन ट्रेडिशनल फंक्शन आहे त्यांचं. त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर्स असतात, त्यांना जे क्रेडिट दिलं जातं, प्रोव्हिजन केलं जातं, ते कशामध्ये येतं? नॉन ट्रेडिशनल फंक्शन मध्ये. लक्षात ठेवा ट्रॅडिशनल मध्ये काय आणि नॉन ट्रॅडिशनल मध्ये काय. ट्रॅडिशनलचे दोन प्रकार आहेत, प्रायमरी फंक्शन्स आणि सेकंडरी फंक्शन्स. आता त्याचा आपण डिटेल पुढे पाहिजेत. अजून कुठले सांगितले बघा फंक्शन्स? द मेन फंक्शन ऑफ सेंट्रल बँक आर कॉमन ऑल ओव्हर द वर्ल्ड बट द स्कोप अँड कंटेंट ऑफ पॉलिसी ऑब्जेक्टिव्ह मे व्हॅरी फ्रॉम कंट्री टू कंट्री अँड फ्रॉम पिरियड टू
period depending on the economic situations of the respective country. Generally, all the central banks aim at achieving economic stability along with a high growth rate and favorable external payment position through प्रॉपर मॉनिटरी मॅनेजमेंट. त्यांनी काय सांगितलंय, ज्या काही सेंट्रल बँक आहेत त्यांचं मेन एम काय आहे तर इकॉनॉमी स्टॅबिलिटी ठेवणं विथ हाय ग्रोथ रेट. काय करायची आपली काय एम आहे तर आपली जी इकॉनॉमी आहे ती काय करायची स्टेबल ठेवायची आहे आणि त्याच्याबरोबर ग्रोथ रेट जो आहे तो कसा ठेवायचा आहे, हाय ठेवायचा आहे. अजून बघा कॉमन फंक्शन्स कुठले आहेत, रेग्युलेटर ऑफ करन्सी, त्यानंतर बँकर, एजंट अँड ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट, custodian of cash reserves of commercial banks, custodian and management of foreign exchange reserve, त्यानंतर लेंडर ऑफ द लास्ट रिसॉर्ट, त्यानंतर क्लिअरिंग हाऊस ऑफ फंक्शन, कंट्रोल ऑफ क्रेडिट. हे सगळं कोण काम करतं, आपली सेंट्रल बँक करत असते. रेग्युलेटरी ऑफ करन्सी म्हणजे जो काय आपला मनी सप्लाय असतो तो कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, आपली सेंट्रल बँक करत असते विथ द हेल्प ऑफ मॉनिटरी पॉलिसी. मग मॉनिटरी पॉलिसी मध्ये त्यामध्ये अजून दोन आहेत, क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह मेथड. मग त्याच्यामध्ये अजून वेगळे येतात ते आपण पुढं पाहायचे. त्यानंतर बँक म्हणून कोणाला म्हटलं जातं तर सेंट्रल बँकला, कारण ज्या काही आपल्या अदर बँक आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं, त्यांना ऍडवाइस द्यायचं काम कोण करत असती, आपली सेंट्रल बँक करत असती. जर आपल्याला कुठली एखादी बँक ओपन करायची असेल गव्हर्नमेंटला किंवा त्याच्या उपशाखा काढायच्या असतील तरी आपल्याला सेंट्रल बँकची त्या व्यक्तींना परमिशन लागते, तेव्हाच आपण एखादी बँक ओपन करू शकतो. किंवा ती कशी वागती, लेंडर ऑफ द लास्ट रिसॉर्ट म्हणजे काय तर ही एक इन्स्टिट्यूशनच आहे सेंट्रल बँकचं. ते काय करतं, ज्यांना पैसे फायनान्शियल कंडिशन ज्यांची योग्य नाहीये ज्या बँकांची, त्या बँकांना ते काय करत असतं, पैसे पुरवत असतं, लोन देत असतं. ठीक आहे, हे काय आहेत फंक्शन सेंट्रल बँकचे आहेत. आता बघा आपण आता पाहिलेले आहेत रेग्युलेटर ऑफ करन्सी, ह्याचा आता आपण डिटेलमध्ये पाहिजेत. रेग्युलेटर ऑफ करन्सी मध्ये काय सांगितलं बघा त्यांनी, द इश्यू ऑफ पेपर मनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ सेंट्रल बँक. मेन फंक्शन काय सेंट्रल बँकचं, इश्युइंग ऑफ पेपर मनी, जे आपले काय पैसे बनवले जातात ते बनवणं कोणाचं काम आहे, मेन रेग्युलेटर कोणाचं आहे, फंक्शन ऑफ सेंट्रल bank. The central bank is the authority to issue currency for circulation, which is a legal tender money. The issue department of central bank has the responsibility to issue notes and coins to the commercial bank. The central bank regulates the credit and currency according to the economic situation of country. In the method of note issue, the central bank is required to keep a certain amount or a fixed proportion of gold and foreign securities against the total notes issued. जेव्हा सेंट्रल बँक नोट इश्यू करत असते तेव्हा तिला काय असतं, तेव्हा तिला रिक्वायर्ड असतं, गरजेचं असतं काय तर एक सर्टन अमाऊंट असती फिक्स्ड प्रपोर्शन मध्ये, त्याचं गोल्ड आणि जी फॉरेन सिक्युरिटीची आहे ती काही अमाऊंट मध्ये ठेवावी लागते जेव्हा त्या नोट त्या इश्यू करत असते तेव्हा. मग ते किती प्रमाणात ठेवायचंय, किती प्रमाण आहे सोन्याचं किंवा जी काही फॉरेन सिक्युरिटी आहे ती किती प्रमाणात ठेवायची तर ती खाली सांगितलेली आहे बघा. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज रिक्वायर्ड टू कीप ₹115 crore in gold and ₹85 crore in foreign securities, but there is no limit to the issue of नोट. त्यांना काय करायचं, 115 करोड गोल्डच्या स्वरूपात आणि 85 करोड फॉरेन सिक्युरिटीज मध्ये त्यांना ठेवावं लागतं, हे सांगितलेलं आहे. तर जेव्हा इश्यू नोट्स करत असतात तेव्हा मेन फंक्शन काय आहे सेंट्रल बँकचं, इश्यूइंग पेपर मनी. माहितीये का रे, आरबीआय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या दोघांच्यात इश्युइंग ऑफ नोट्स करतात, ते इश्यू करतात. तर 1 रुपयाची नोट कोण करतं इश्यू, गव्हर्नमेंट. आणि आरबीआय काय करते, आरबीआय बाकीच्या नोट म्हणजे जे कॉइन्स 1 रुपयाची नोट आणि 1 रुपयाचे कॉइन्स हे गव्हर्नमेंट प्रिंट करतं आणि बाकी सगळ्या नोट्स आरबीआय करते. 1 रुपयाची नोट कोण करतं, आरबीआय करतं का, नाही, कोण करतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करत असतं. ठीक आहे बघा, हेविंग द मोनोपोली ऑफ नोट इश्यू सेंट्रल बँक गेन्स ऍडव्हान्टेज ऍज अ इन्शुरिंग
uniformity of notes issue and proper control over the supply of money can be exercised. काय सांगितलंय त्यांनी, हे फक्त काम कोणाचं आहे, मोनोपॉली ऑफ नोट इश्यू हे फक्त आरबीआयच आहे. त्यामुळे आरबीआयला एक फायदा आहे. आरबीआय काय करते, मनी सप्लायवर कंट्रोल करते, इन्फ्लेशनवर कंट्रोल करू शकते. हे काय एक ऍडव्हान्टेज आहे आरबीआय साठी. म्हणजे काय ऍडव्हान्टेज आहे, तर ते काय करत असतं, मनी सप्लायचं कंट्रोल करत असते. म्हणून ब्रिंग स्टॅबिलिटी इन द मॉनिटरी सिस्टीम अँड क्रिएट्स कॉन्फिडन्स अमॉंग द पब्लिक. काय करते ते, स्टॅबिलिटी ठेवतं कशामध्ये, मॉनिटरी सिस्टीम मध्ये. त्यानंतर काय सांगितलंय, गव्हर्नमेंट इज एबल टू अर्न प्रॉफिट्स फ्रॉम प्रिंटिंग करन्सी. जेव्हा ते प्रिंटिंग करत असतं तेव्हापासून त्याच्यापासून पण त्याला प्रॉफिट मिळत असते. हे झालं फर्स्ट फंक्शन ऑफ आरबीआय. आता सेकंड बघा, बँकर, एजंट अँड ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट. सेंट्रल बँक ऑफ कंट्री ऍक्ट ॲज अ बँकर, फिस्कल एजंट अँड ऍडवायझर टू द गव्हर्नमेंट. ते बँकर म्हणून असते, फिस्कल एजंट म्हणून किंवा ऍडवायझर म्हणून त्याचं काम आहे. ॲज अ बँकर इट कीप्स द डिपॉझिट ऑफ द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स अँड मेक्स पेमेंट्स ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट्स. ॲज अ बँकर म्हणून काय करत असतं, ते डिपॉझिट करत असतात. स्टेट गव्हर्नमेंटचे जे बँक्स आहेत आणि किंवा सेंट्रल बँकचे आहेत त्यांचं काय करत असते, डिपॉझिट ते ठेवत असते किंवा त्यांच्या बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ते पेमेंट करत असते. त्यानंतर बघा, इट बायज अँड सेल्स फॉरेन करन्सीज ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. बाय आणि सेल करतं फॉरेन करन्सीज. त्यानंतर इट कीप्स द स्टॉक ऑफ गोल्ड ऑफ द कंट्री. त्यानंतर गोल्डचा स्टॉक सुद्धा ठेवत असते. ॲज अ फिस्कल एजंट द बँक मेक शॉर्ट टर्म लोन टू द गव्हर्नमेंट फॉर अ पिरियड नॉट एक्सिडिंग 90 days. काय म्हणलंय त्यांनी, फिस्कल एजंट म्हणून त्याचं काम काय काय आहे, तर शॉर्ट टर्म लोन ते देत असते कोणाला, गव्हर्नमेंटला, पण 90 दिवसांपेक्षा जास्त नाही. अशा प्रकारचं शॉर्ट टर्म लोन ते गव्हर्नमेंटला देत असतात. नंतर इट फ्लोट्स लोन अँड state governments and local bodies. It manage the entire public debt on behalf of government. जे काही एंटायर आपलं पब्लिक डेप्ट आहे ते कोण मॅनेज करतं, आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. हे एक त्याचं फंक्शन आहे. Advisor, the bank gives useful advice to the governments on important monetary and economic problems like devaluation, foreign exchange policy and budgetary policy. आपलं आरबीआय काय करते, ज्या बाकीच्या बँक्स आहेत किंवा गव्हर्नमेंट आहे त्यांना ऍडवायझर म्हणून मदत करत असते, ऍडवाइस देत असते. मग जेव्हा त्यांना कुठले प्रॉब्लेम्स येतात, इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स असो, मॉनिटरी प्रॉब्लेम्स असो, तेव्हा ती काय करत असते, त्यांना ऍडवाइस देत असते. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही हा प्लॅन राबवा किंवा तुम्ही अशा प्रकारे केल्यानंतर तुमचं तिथं कंट्रोलमध्ये येऊ शकतो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. अशा प्रकारे ती ऍडवाइस देत असते. समजलं ना सगळ्यांना दोन फंक्शन्स? येस मॅम. आता तिसरं, कस्टडियन ऑफ कॅश रिझर्व्स ऑफ कमर्शियल बँक. Commercial banks are required to keep certain percentage of cash reserves with the central bank. On the basis of these reserves, the central bank transfer funds from one bank to another to facilitate the clearing checks. बघा मी तुम्हाला सांगितलेलं, ज्या कमर्शियल बँक आहेत त्यांना काही प्रमाणात आपलं कॅश असतो तो आरबीआय कडे ठेवावा लागतो. त्याला काय म्हणतो आपण, कॅश रिझर्व्ह रेशो. कॅश रिझर्व्ह रेशो. तो जेव्हा त्या कमर्शियल बँक आरबीआय मध्ये ठेवतात तेव्हा त्या आरबीआय त्या पैसे काय करत असते, तर जेव्हा ज्या बाकीच्या अदर बँकला पैसे लागतात तेव्हा ती देत असते. कशासाठी, क्लिअरिंग चेक साठी देत असते किंवा एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे ती ट्रान्सफर करत असते. हे काय झालं, कस्टडियन ऑफ कॅश रिझर्व्ह ऑफ कमर्शियल बँक्स. त्यानंतर कुठला आहे, कस्टडियन अँड मॅनेजमेंट ऑफ फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह. कसं करते मॅनेजमेंट बघा, द सेंट्रल बँक कीप्स अँड मॅनेजेस द फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह ऑफ द कंट्री. इट फिक्सेस द एक्सचेंज रेट ऑफ डोमेस्टिक करन्सी इन टर्म्स ऑफ फॉरेन करन्सीज. ते काय करते, फिक्स करते एक रेट. कशासाठी, जेव्हा फॉरेन करन्सीज काय करत असतात, एक्सचेंज होत असतात त्याच्यावरती मॅनेजमेंट करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी ती काय करते, एक बघा, इट फिक्सेस द एक्सचेंज रेट ऑफ डोमेस्टिक करन्सी इन टर्म्स ऑफ फॉरेन
करन्सीज एक्सचेंज रेट असतो तो फिक्स करत असते. इफ देअर आर एनी फ्लक्च्युएशन्स इन द फॉरेन एक्सचेंज रेट्स इट्स मे हॅव टू buy and sell foreign currencies in order to minimize the instability of exchange rate. जर तिथं फ्लक्च्युएशन झालं फॉरेन एक्सचेंज रेट मध्ये तर ती काय करते बाय किंवा सेल करते फॉरेन करन्सीज. ते आपल्याला जो काही रेट आहे त्याची इन्स्टॅबिलिटी मिनिमाइज करण्यासाठी ती काय करते बाय किंवा सेल करत असते फॉरेन करन्सीज. पुढचा लेंडर ऑफ द लास्ट रिसॉर्ट. काय सांगितलं मगाशी हे काय आहे तर एक इन्स्टिट्यूशन आहे सेंट्रल बँकची. ती काय करत असते लोन देत असते जेव्हा फायनान्शियल कंडिशन गुड नसतात तेव्हा बँकेच्या किंवा अदर इन्स्टिट्यूशनच्या. बघा बाय गिव्हिंग अकोमोडेशन इन द फॉर्म ऑफ रिडिस्काउंट अँड कोलॅटरल ऍडव्हान्सेस टू कमर्शियल बँक्स bill brokers and their financial institution, the central bank act as the lender of the last resort. The central bank lends to such an institution in order to help them when they are faced with difficult situations so as to save the financial structure of country from collapse. काय सांगितलंय ही एक RBI ची किंवा आपल्या सेंट्रल बँकची इन्स्टिट्यूशन असते जी की काय करत असते लोन देत असते जेव्हा ते एखादी डिफिकल्ट सिच्युएशन त्यांच्या पुढे येत असतात तेव्हा त्यांना हेल्प करत असते जेणेकरून आपलं जे फायनान्शियल स्ट्रक्चर आहे ते कोलॅप्स होण्यापासून ती वाचवत असते मदत करून लोन देऊन. कोण करते हे काम लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. पुढे बघा क्लिअरिंग हाऊस फंक्शन. द सेंट्रल बँक ऍक्ट ॲज अ क्लिअरिंग हाऊस for other banks and mutual obligations are settled through clearing system. Since it holds cash reserves of commercial banks, it is easier for the central bank to act as a clearing house. ती जेव्हा कमर्शियल बँकडून आपल्याकडे पैसे घेत असतात त्यामुळे तिला एक इझी आहे फंक्शन क्लिअरिंग ऑफ हाऊसचं हे फंक्शन काय आहे तिच्यासाठी इझी आहे. पुढं कंट्रोलर ऑफ क्रेडिट अशा प्रकारे एक फंक्शन आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ सेंट्रल बँक इज टू कंट्रोल द क्रेडिट creation power of commercial banks in order to control inflationary and deflationary pressure within the economy. Controlling credit in the economy is amongst the most important function of Reserve Bank of India. The basic and important needs of credit country in the economy are म्हणता खालच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आरबीआयचं कोणतं आहे कंट्रोलर ऑफ क्रेडिट. त्यानंतर बँक त्यानंतर काय इश्युइंग ऑफ नोट्स. मेन महत्वाचं सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कुठलं आहे कंट्रोलर ऑफ क्रेडिट. मग त्याच्यासाठी ती वेगवेगळे उपाय करत असते वेगवेगळ्या पॉलिसी अंमलात आणते. आता बघा त्यांनी सांगितल्यात बेसिक आणि इम्पॉर्टंट नीड्स आहेत क्रेडिट कंट्रोलरच्या त्या कुठल्या सांगितल्यात बघा. to encourage the overall growth of the priority sector, that is those sectors of economy which is recognized by government as a prioritized depending upon their economic condition or government interest. These sectors broadly totals to around 15 in number. जे काही प्रायोरिटी सेक्टर्स आहेत त्यांची ग्रोथ काय करायची इनकरेज करायची. हे एक नीड सांगितले. टू कीप चेक ओव्हर द channelization of credit so that credit is not delivered for undesirable पर्पज. ज्या थ्रू चॅनेल्स आहेत ज्या थ्रू क्रेडिट होतं ते काय करायचे चेक करायचे त्यांचं म्हणजे सारखं चेकिंग करायचं कशासाठी तर अनडिझायरेबल पर्पज साठी त्याचा यूज होतो की नाही हे पाहण्यासाठी. त्याचा अनडिझायरेबल साठी त्याचा क्रेडिटचा यूज होऊ नये म्हणून ज्या चॅनेल थ्रू क्रेडिट त्यांना दिलं जातं त्या चॅनेलचं काय करायचं चेकिंग ठेवायचं. टू अचीव ऑब्जेक्टिव्ह ऑफ कंट्रोलिंग इन्फ्लेशन ॲज वेल ॲज डिफ्लेशन. जे काय आपलं इन्फ्लेशन होते तुम्हाला माहिती आहे आता इन्फ्लेशन म्हणजे काय डिफ्लेशन म्हणजे काय तर जे काय आपलं इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन आहे त्याच्यावरती कंट्रोल करण्याचं एक ऑब्जेक्टिव्ह त्यांचं आहे. टू बूस्ट द इकॉनॉमी बाय फॅसिलिटिंग द
फ्लो ऑफ ॲड्युकेट व्हॉल्यूम ऑफ बँक क्रेडिट टू डिफरंट सेक्टर. जी आपली इकॉनॉमी आहे ती काय करायची, बूस्ट करायची आहे, त्याची ग्रोथ काय करायची, वाढवायची आहे, ग्रोथ रेट वाढवायचा आहे. टू डेव्हलप द इकॉनॉमी, आपली इकॉनॉमी डेव्हलप करायची आहे, बूस्ट करायची आहे. त्यानंतर काय करायचे, जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे कंट्रोलिंगचं, कशाचं, इन्फ्लेशनचं आणि डिफ्लेशनचं, ते अचीव करायचं आहे. फॉर धिस पर्पज द सेंट्रल बँक्स अडॉप्ट द क्वालिटेटिव्ह मेथड अँड क्वांटिटेटिव्ह मेथड. बघा मी तुम्हाला मगाशीच म्हणलंय, काय सांगितलं, जेव्हा ते मनी सप्लाय कंट्रोल करतात, त्यानंतर कंट्रोल ऑफ क्रेडिट तेव्हा जे फंक्शन करतात, तेव्हा ते वेगवेगळे उपाय करत असतात. मग तेव्हा कुठले उपाय करतात, त्या कुठले मेथड्स आहेत त्यांच्याकडे, तर क्वालिटेटिव्ह मेथड आहे आणि क्वांटिटेटिव्ह मेथड आहे. मग त्यात पुन्हा डिटेलमध्ये आहेत जरा, क्वालिटेटिव्ह मध्ये कुठले येणार, क्वांटिटेटिव्ह मध्ये कुठले येणार, ते पुढे आपण पाहायचे. आता हे ऑदर फंक्शन सांगितल्यात तेच रिपीट झाल्यात की besides the above function the central bank performs many additional functions. It has to study all problems relating to the credit, fluctuations in price level, fluctuations in foreign exchange value. It has to collect monetary and financial statistics, conduct research and provide information. It has to look after the matters relating to IMF and the World Bank. त्या दिवशी मला IMF चा लॉंग फॉर्म कोणीतरी सांगितलेला, सगळ्यांनी ऐकला असेल, आठवतोय का, आठवतोय का कोणाला? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. Okay. Altogether, the central bank is the financial and monetary guardian of the nation. काय म्हणलंय तिला एकंदरीत, सेंट्रल बँकला फायनान्शियल अँड मॉनिटरी गार्डियन ऑफ नेशन. हे काय आहेत, फंक्शन्स आहेत आरबीआयचे किंवा आपल्या सेंट्रल बँकचे. आता बघा, मॉनिटरी पॉलिसी आहे आरबीआयची, कुठली असती, मॉनिटरी पॉलिसी. आणि आपलं गव्हर्नमेंट इंडिया फिस्कल पॉलिसी राबवत असतं, आणि आरबीआय कुठली असती, मॉनिटरी पॉलिसी. आता बघा, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, मॉनिटरी पॉलिसी कशासाठी वापरली जाते, जर आपला मनी सप्लाय आहे तो काय करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी. बघा, मॉनिटरी पॉलिसी इज कन्सर्न्ड विथ डिसाइडिंग हाऊ मच मनी द इकॉनॉमी शुड हॅव, ऑर परहॅप्स more correctly deciding whether to increase or decrease the purchasing power of money. काय बघा, तुम्हाला जे सांगितलं, मनी सप्लाय आहे किंवा मनीची जी पॉवर आहे डिक्रीज होती, इन्क्रीज होती, हे सगळं पाहण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी वापरली जाते, किंवा आपल्या इकॉनॉमीमध्ये किती प्रमाणात पैसा आहे हे पाहण्यासाठी मॉनिटरी पॉलिसीचा यूज केला जातो, आपला मनी सप्लायवर कंट्रोल ठेवण्यासाठी. बघा, एका सेंटेन्सनं काय सांगितलेलं आहे, MC कॉनेलनं, चेंजिंग द मनी सप्लाय टू असिस्ट द इकॉनॉमी टू अचीव फुल एम्प्लॉयमेंट. त्यानंतर टाईप सांगितल्यात मॉनिटरी पॉलिसीचे, कॉन्ट्रॅक्टरी किंवा टाईट मॉनिटरी पॉलिसी, आणि दुसरा कुठला आहे, एक्सपान्शरी किंवा इझी मॉनिटरी पॉलिसी. आता टाईट मध्ये काय सांगितलंय बघा, टाईट मॉनिटरी पॉलिसी मध्ये किंवा कॉन्ट्रॅक्शनरी. टाईट मॉनिटरी पॉलिसी अल्सो कॉल्ड कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी, तेच सांगितलेलं आहे. टेंड्स टू कर्ब इन्फ्लेशन बाय कॉन्ट्रॅक्टिंग ऑर रिड्युसिंग द मनी सप्लाय. काय सांगितलंय त्यांनी, इन्फ्लेशन आहे ते आपल्याला कर्ब करायचं आहे, आपल्याला कंट्रोल करायचं आहे, कशा थ्रू, कॉन्ट्रॅक्टिंग किंवा रिड्युसिंग द मनी सप्लाय. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, टाईट मॉनिटरी पॉलिसीमध्ये. काय सांगितलं आहे, टू कर्ब inflation by contracting or reducing the money supply. आता सेकंड, इझी मॉनिटरी पॉलिसी. इझी मॉनिटरी पॉलिसी also called as expansionary monetary policy tends to encourage growth by expanding the money supply. इझी मॉनिटरी पॉलिसी मध्ये काय सांगितलंय, आपलं जी ग्रोथ आहे ती काय करायची, आपल्याला इनकरेज करायची आहे, आपल्याला डेव्हलप करायची आहे, वाढवायची आहे, बाय एक्सपांडिंग द मनी सप्लाय. मनी सप्लायचा यूज करून आपल्याला काय करायचे, आपला मनी सप्लाय एक्सपांड करून आपली ग्रोथ आहे इकॉनॉमीची ती काय करायची, वाढवायची आहे. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, इझी मॉनिटरी पॉलिसी मध्ये. टाईप समजले का, समजले का टाईप? येस मॅम. आता बघा, कुठल्या कुठल्या त्यांनी मेथड्स वापरल्यात, इन्स्ट्रुमेंट वापरल्यात मॉनिटरी पॉलिसीमध्ये. जनरल म्हणजेच क्वांटिटेटिव्ह आणि सिलेक्टिव्ह म्हणजे क्वालिटेटिव्ह मेथड. आता आपण पहिली पाहिजे क्वांटिटेटिव्ह मेथड.
बघा क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक मेथड आहे. बघा धिस मेथड हेल्प्स इन क्रेडिट कंट्रोल इन द इकॉनॉमी अफेक्ट टोटल क्वांटिटी ऑफ द क्रेडिट. काय सांगितले, जो आपला क्रेडिट कंट्रोल आहे इकॉनॉमी मधला ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ही पद्धत काय आहे, उपयोगाची आहे क्रेडिट कंट्रोल साठी. आता बघा त्याच्यामध्ये काय काय येतात, क्वांटिटेटिव्ह मध्ये बँक रेट पॉलिसी येते, ओपन मार्केट पॉलिसी येते, आपला CRR तुम्हाला सांगितलेला त्या दिवशी कॅश रिझर्व्ह रेशो, त्यानंतर SRR म्हणजे स्टॅट्युटरी रिझर्व्ह रेशो. तर आता हे काय आहे ते आपण पाहूयात. बघा बँक रेट पॉलिसी. बँक रेट पॉलिसी बघा, ट्रेडिशनल अप्रोच बँक रेट मीन्स ऑन विच सेंट्रल बँक डिस्काउंट अँड रिडिस्काउंट द इलिजिबल बिल्स. आणि टुडेज अप्रोच काय आहे, बँक रेट मीन्स द मिनिमम रेट ऑन विच सेंट्रल बँक प्रोव्हाइड्स financial accommodation to commercial bank in the discharge of its function as a lender of last resort. बँक रेट म्हणजे काय, जेव्हा आपली सेंट्रल बँक किंवा RBI अदर बँकला म्हणजे अदर ज्या कमर्शियल बँक आहेत त्यांना जेव्हा लोन देत असते तेव्हा जो रेट असतो त्याला काय म्हणायचं, बँक रेट म्हणायचं. समजलं. बघा मिनिमम रेट ऑन विच सेंट्रल बँक प्रोव्हाइड फायनान्शियल अकोमोडेशन टू कमर्शियल बँक. जेव्हा कमर्शियल बँकला ती प्रोव्हाइड करत असते फायनान्शियल अकोमोडेशन तेव्हा जो मिनिमम रेट लावलेला असतो त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, बँक रेट रेट म्हणायचं. समजलं. हे झाला बँक रेट. जेव्हा कमर्शियल बँकला ते पैसे देत असते, लोन प्रोव्हाइड करत असते तेव्हा जो रेट मिनिमम रेट असतो त्याला बघा इथं सांगितलेलं आहे, बँक रेट मीन्स द मिनिमम रेट ऑन विच द सेंट्रल बँक प्रोव्हाइड फायनान्शियल अकोमोडेशन टू सेंट्रल बँक. आता याचे इफेक्ट बघा बँक रेटचे. बँक रेट मध्ये वाढ झाल्यानंतर काय होते बघा, इनक्रीज इन बँक रेट चार्ज बाय सेंट्रल बँक ऑन इट्स ऍडव्हान्स टू कमर्शियल बँक. कमर्शियल बँक इनक्रीजेस द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन देअर लोन. डिमांड फॉर द क्रेडिट्स अँड लोन डिक्रीजेस. बघा जेव्हा बँक रेट वाढवेल, RBI जेव्हा बँक रेट वाढवेल तेव्हा कमर्शियल बँक आहेत त्या काय करणार आहेत, कमी लोन घेणार. आणि कमर्शियल बँकनं कमी लोन घेतलं किंवा त्यांच्याकडून लोन घेतलं तरी त्या सुद्धा काय करणार आहेत, बँक रेट वाढवणार आहेत. बँकेतला बँक रेट वाढला, इंटरेस्ट रेट वाढला की आपल्यासारखे जे ग्राहक असतात ते लोन घेणार का, नाही, त्यांचं लोन घ्यायचं प्रमाण कसं होणार, कमी होणार. समजलं. हा एक इफेक्ट होणार बँक रेट वाढला तर. आणखीन काय होणार, फ्लो ऑफ मनी डिक्रीज इन द इकॉनॉमी. जो फ्लो आहे मनीचा तो काय होणार, कमी होणार. का कमी होणार, तर बँक रेट वाढतोय, कर्ज महाग होणार म्हणून ग्राहक कर्ज घेणार नाहीत. मग मनी कसं होणार, फ्लो ऑफ मनी आपोआप कमी होणार. आणि ह्याचा उपयोग कशासाठी होणार आहे, आपली इन्फ्लेशनरी सिच्युएशन असते तेव्हा होणार आहे. सगळ्यांना कळलं का बँक रेट वाढल्यानंतर काय होणार, येस मॅम. काय होणार बँक रेट वाढल्यानंतर, फ्लो ऑफ मनी डिक्रीज होणार आणि बँक रेट जर वाढला तर लोक सुद्धा जास्त प्रमाणात लोन घेणार नाही. का होणार फ्लो ऑफ मनी डिक्रीज, बँक रेट जर वाढला तर लोक जास्त लोन घेणार नाहीत ना, मग त्याच्यामुळे फ्लो ऑफ मनी डिक्रीज होणार. येणार. हा मग आता बघा डिक्रीज झाल्यावर काय होणार आहे, बँक रेट डिक्रीज झाल्यावर, डिक्रीज इन द बँक रेट चार्ज बाय द सेंट्रल बँक ऑन इट्स ऍडव्हान्स टू कमर्शियल बँक. कमर्शियल बँक डिक्रीजेस द रेट ऑफ इंटरेस्ट ऑन देअर लोन. डिमांड फॉर द क्रेडिट्स अँड लोन इन्क्रीजेस. कमर्शियल बँकनं जर रेट कमी ठेवला इंटरेस्टचा तर कर्ज लोक जास्त घेणार. डिमांड जे आहे क्रेडिट आणि लोनसाठी ते काय होणार, वाढणार, इन्क्रीज होणार. फ्लो ऑफ मनी काय होणार, इन्क्रीज होणार. आणि हे कशासाठी आहे, जेव्हा डिप्रेशन सिच्युएशन असते तेव्हा हे यूज केलं जातं. समजलं का, काय होणार डिक्रीज झाल्यावर आणि इन्क्रीज झाल्यावर. येस मॅम. श्रुती फक्त सांगत आहेत, बाकीचे कोणच आन्सर देत नाहीये. बाकीच्यांना समजते, लक्ष नाहीये काय, बोला बोला पटकन. समजलं मॅम. अजून कोणाला समजलं नाही का, समजले मॅडम. ओके सांगा मग मला, बँक रेट
इन्क्रीज झाल्यानंतर काय होईल? फ्लो ऑफ मनी डिक्रीज होणार आणि लोक जास्त लोन घेणार नाहीत. ओके. मग हे कधी वापरलं जातं? बँक रेट वाढवला कधी जातो? काय कंट्रोल करण्यासाठी बँक रेट वाढवला जाईल? इन्फ्लेशन. इन्फ्लेशन. हे काय झालं आपलं बँक रेट बद्दल. आता आपण काय पाहिजे ओपन मार्केट ऑपरेशन. हे काय करतं? याच्यामध्ये काय असतं तर सेल्स अँड परचेस बाय द सेंट्रल बँक्स ऑफ. सेंट्रल बँक असते ती काय करते? सेल करते किंवा परचेस करते. काय त्याचे असेट्स असतील, फॉरेन एक्सचेंज असतील, गोल्ड असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील किंवा कंपनी सिक्युरिटीज असतील. काय करत असते? समजा आरबीआय काय करते, जर आपल्या इकॉनॉमीमध्ये, आपल्या कंट्रीमध्ये तिथं जास्त समजा इन्फ्लेशन असेल किंवा नाही, समजा तिथं जास्त लोकांच्या हातात पैसा असेल किंवा बँक जास्त कर्ज देत असतील लोकांना, तर तेव्हा काय करते आरबीआय? गोल्ड आपलं विकते कमर्शियल बँकला. मग जेव्हा कमर्शियल बँकनी गोल्ड घेतल्यानंतर त्यांना आरबीआयला पैसे द्यावे लागणार. मग कमर्शियल बँकेकडे काय होणार? पैसा कमी होणार. मग आपोआपच काय होणार? लोकांकडे पैसा कमी होणार. मग आपलं इन्फ्लेशन काय होतं तेव्हा कंट्रोल होणार. समजलं का? मॅडम पुन्हा सांगा ना. हे बघा, ओपन मार्केटमध्ये काय सांगितलंय? बँक काय करत असते? सेंट्रल बँक तर आपल्या काही विकत घेते किंवा विकत असते. म्हणजे जेव्हा इन्फ्लेशन असतं, म्हणजे महागाई वाढलेली असते, किंवा समजा अदर एक्झाम्पल घ्या की आपल्या बाजारात जास्त पैसा झालेला आहे, म्हणजे लोकांकडे जास्त पैसा आहे, ज्या कमर्शियल बँक आहेत त्या लोकांना जास्त पैसा देते, तेव्हा बँक काय करते? आरबीआय काय करते? सेंट्रल बँक काय करते? तर जे तिच्याकडचं गोल्ड आहे किंवा अजून सिक्युरिटीज असतात गव्हर्नमेंटच्या, त्या काय करते? कमर्शियल बँकला विकते पैशात आणि त्या बदल्यात काय करते? कमर्शियल बँककडून पैसे घेते आरबीआय. मग जेव्हा कमर्शियल बँक आरबीआयला पैसे देतील तेव्हा कमर्शियल बँककडे पैसे कसे असणार आहेत? कमी होणार ना? होणार का कमी? हा. Yes, ma'am. पैसे जास्त देणार का? नाही देणार. मग इथं काय होतंय आपलं? जो पैसा आहे किंवा मनी सप्लाय आहे तो कंट्रोल होतोय ना? होतोय का कंट्रोल? हो. हो. हो मॅम. हा. आणि समजा जेव्हा आता काय, हा समजा पैसा कमी आहे, इकॉनॉमीमध्ये पैसा कमी आहे, तेव्हा काय करते? आरबीआय काय करत असते? तर कमर्शियल बँककडे जे गोल्ड आहेत किंवा अदर सिक्युरिटीज आहेत किंवा अदर त्यांचे असेट्स आहेत, ती काय करते? विकत घेते. आरबीआय विकत घेते. मग आरबीआयने विकत घेतले म्हणजे आरबीआय पैसे कोणाला देणार? कमर्शियल बँकला देणार. मग कमर्शियल बँककडे काय होणार? हातात त्यांच्या पैसा येणार. कमर्शियल बँककडे पैसा आला की मग लोक काय घेणार? कर्ज घेणार. म्हणजे लोकांकडे काय येणार? पैसे येणार. अशा प्रकारे ते कंट्रोल करत असते. समजलं का? येस मॅम. आता थर्ड, आता ह्याचा उपयोग काय होतोय बघा, यूज ऑफ ओपन मार्केट ऑपरेशनचा. इन द इन्फ्लेशनरी सिच्युएशन सेंट्रल बँक सेल आउट द सिक्युरिटीज टू कमर्शियल बँक अँड कंट्रोल मनी सप्लाय. बघा मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, हे जिथं सांगितलेलं आहे, सेंट्रल बँक डिक्रीजेस द मनी supply. In the deflationary situation, central bank purchase securities from the commercial bank. Central bank increases the money supply. समजलं नाही? मी आता तुम्हाला जे आधी सांगितलं तेच इथं दिलेलं आहे. समजलं का सगळ्यांना? मॅम Yes, सिक्युरिटी ma'am. काय काय म्हटला? सिक्युरिटीज म्हणजे काय? म्हणजे ज्या काही त्यांचे बॉन्ड असतात ह्याच्याकडचे कमर्शियल बँकचे किंवा आरबीआयचे स्वतःकडचे काही सिक्युरिटीज असतात, जे बॉन्ड असतात, ते पण विकले जातात ना आरबीआय कडून कमर्शियल बँककडे किंवा कमर्शियल बँककडून आरबीआय कडे, त्याला सिक्युरिटीज म्हणतात. किंवा गोल्ड असतं. आता तुम्हाला मी मगाशी शिकवलं गोल्ड किती प्रमाणात आहे आरबीआय कडे. किती होतं गोल्ड? 115 करोड. 115 करोड. आणि 85 काय होतं आपल्या फॉरेन एक्सचेंज. फॉरेन सिक्युरिटीज. हा, करन्सी होती. हे झालं ओपन मार्केट ऑपरेशन. समजलं ना सगळ्यांना? इन्फ्लेशनरी सिच्युएशनला काय होणार आणि डिप्रेशन मध्ये काय होणार? येस मॅम. हा. आता बघा, कॅश रिझर्व्ह रेशो CRR त्या दिवशी सगळ्यांना मी सांगितलेला, सगळ्यांना समजलेला आहे. बघा, कमर्शियल बँक हॅज टू कीप अ सर्टन पर्सेंटेज ऑफ इट्स टोटल डिपॉझिट्स विथ द सेंट्रल बँक. इट कंट्रोल द कॅश फ्लो इन द इकॉनॉमी. इट कीप्स द चेंजिंग इन मॉनिटरी पॉलिसी फ्रेम्ड बाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आता मला CRR म्हणजे सांगा कोणीतरी, आणि पटकन सांगा, 15 मिनिटं क्लास राहिलेला आहे.
सेंट्रल बँककडे आरबीआय कडे कमर्शियल बँकना थोड्याफार प्रमाणात पैसे ठेवावे लागतात. सांगते थांबा. प्राजक्ता गुराव 029 प्राजक्ता ठीक आहे, त्या लेफ्ट झाल्या. धैर्यशील 060 धैर्यशील येस मॅम. सांगा मला CRR म्हणजे काय? नाही माहित मॅम. का माहित नाही? मला वाटतं हे तिसरं लेक्चर आहे CRR च. मी डेफिनेशन सांगितलेली किंवा CRR बद्दल माहिती सांगितलेली. तुमचं लक्ष नाही, मी अपसेट होता, मला सांगा. काल मी अपसेट होतो. काल आणि त्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये होतो. मग काय मॅडम सांगा की. ठीक आहे, थांबा, तुम्हाला दुसरं कोणतरी सांगेल. अजून कोणाला येत नाही बघू द्या. अनिता 049 येस मॅम. CRR म्हणजे काय त्यांना पण समजलं पाहिजे. काही रक्कम आपण आरबीआय कडे ठेवावी लागते, त्याला सीआरआर. कोण ठेवतं? जनरल बँक कोण? ज्या कमर्शियल बँक म्हणजे असतात कमर्शियल बँक त्या ठेवत असतात. बघा इथे सांगितलेलं आहे, धैर्यशील लक्ष द्या. बघा, कमर्शियल बँक हॅज टू कीप अ सर्टन पर्सेंटेज ऑफ इट्स टोटल डिपॉझिट्स विथ अ सेंट्रल बँक. त्याच्याकडे जे काही डिपॉझिट आहे त्याच्या काही पर्सेंटेज असतात, काही प्रमाणात सेंट्रल बँककडे पैसे ठेवायला लागतात. त्यांचे जे डिपॉझिट आहे ते ठेवायला लागतं. त्याला काय म्हणायचं? कॅश रिझर्व्ह रेशो. मग कॅश रिझर्व्ह रेशो वाढल्यानंतर बँकेकडे पैसा जास्त असणार आहे का कमी असणार आहे सांगा? कमी असणार आहे. मग ते लोकांना लोन काय देणार? कमी देणार. मग आपली इन्फ्लेशन काय होणार? कंट्रोल होणार. समजलं? पुढे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. कमर्शियल बँक इज टू कीप सर्टन पर्सेंटेज ऑफ इट्स टोटल डिपॉझिट ॲज अ लिक्विड असेट्स. इट कंट्रोल द कॅश फ्लो इन द इकॉनॉमी. इट कीप्स चेंजिंग इन मॉनिटरी पॉलिसी फ्रेम्ड बाय सेंट्रल बँक ऑफ कंट्री. आता SLR म्हणजे काय? तर SLR म्हणजे ज्या कमर्शियल बँक असतात त्यांना आपलं जेवढं डिपॉझिट आहे त्याच्या काही प्रमाणात ऍज अ लिक्विड असेट्स म्हणून स्वतःकडेच ठेवावं लागतं. समजलं? SLR मध्ये परत सांगा मॅडम. CRR मध्ये काय करत असतात कमर्शियल बँका? त्यांच्याकडे जेवढं डिपॉझिट आहे त्याच्या काही प्रमाणात कोणाकडे ठेवत असते? सेंट्रल बँक. कमर्शियल सेंट्रल बँक ठेवत असते. आणि याच्यामध्ये बघा SLR मध्ये काय, तर ज्या कमर्शियल बँककडे जेवढं डिपॉझिट आहे तेवढ्या डिपॉझिटच्या काही प्रमाणात रक्कम स्वतःकडेच ठेवायला लागती. सेंट्रल बँककडे स्वतःकडेच ठेवायला लागती इन द फॉर्म ऑफ लिक्विड असेट्स. किंवा इथं कॅशच्या स्वरूपात ठेवत असते. इथं दुसऱ्या कशाच्या पण स्वरूपात बॉन्ड वगैरे असतात त्याच्या स्वरूपात ती ठेवत असते. कॅशच्या लिक्विड असेट्स मध्ये ठेवत असते. SLR म्हणजे स्वतःकडे ठेवणे आणि CRR म्हणजे कुणाकडे ठेवायचं? CRR म्हणजे सेंट्रल बँक. सेंट्रल बँक सेंट्रल बँक. SLR म्हणजे कोणाकडे ठेवायला लागते रक्कम? कमर्शियल. स्वतःकडेच कमर्शियल स्वतःकडे. बँक. हे सुद्धा काय, कॅश फ्लो जो इकॉनॉमी मधला असतो तो कंट्रोल करत असते. हे SLR झालं, CRR झालं, ओपन मार्केट ऑपरेशन झालं, बँक रेट झालं. बघा आता CRR आणि SLR चा उपयोग बघा. इन इन्फ्लेशनरी सिच्युएशन इन्क्रीज द पर्सेंटेज ऑफ कॅश रिझर्व्ह रेशो अँड SLR इन रिड्यूस द सप्लाय ऑफ मनी इन इकॉनॉमी. मगाशी सांगितलेलं आहे. आणि इन डिप्रेशनरी बघा, डिक्रीज द पर्सेंटेज ऑफ कॅश रिझर्व्ह रेशो अँड स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. इट इन्क्रीज द सप्लाय ऑफ मनी इन द इकॉनॉमी. कारण डिक्रीज केल्यानंतर त्यांच्याकडेच पैसे राहणार, ते कमी पैसे हे करणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे, जो मनीचा सप्लाय आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. आणि जर आपण CRR किंवा SLR वाढवला तर आपल्याकडचा पैसे काय होणार आहेत, कमी होणार आहेत. मग काय होणार आहे, ते जो आपला मनी सप्लाय आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आता फंक्शन्स आहेत बघा. फंक्शन्स ऑफ क्रेडिट रेग्युलेशन ऑफ द क्वांटिटेटिव्ह
मेथड. फॉर एक्सपान्शन ऑफ क्रेडिट, जे क्रेडिट आहे त्याचं एक्सपान्शन करायचंय तेव्हा काय करायचं, रिड्यूस द बँक रेट, परचेस ऑफ सिक्युरिटीज, रिड्यूस द CRR अँड रिड्यूस द SLR. तेच आहे मागं सांगितलेलं. फॉर कॉन्ट्रॅक्शन ऑफ क्रेडिट, इन्क्रीज द बँक रेट, सेल्स सिक्युरिटीज, इन्क्रीज द CRR अँड इन्क्रीज द SLR. आता बघा पुढचे कुठले आहे, स्पेसिफिक ऑर क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल. आता कुठली पाहिली आपण, क्वांटिटेटिव्ह सिलेक्टिव्ह. पाहिली आपण. आता कुठली पाहिजे आपल्याला, क्वालिटेटिव्ह. अडॉप्ट फॉर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ क्रेडिट टू अटेन स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. ही सुद्धा सप्लाय जो आहे आपल्या मनीचा ते कंट्रोल करण्यासाठी हेच वापरलं जातात, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह. त्यातले आपण क्वांटिटेटिव्ह पाहिली, आता कुठली पाहिजे, क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह मध्ये बघा कुठले, सॉरी, क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल मध्ये काय सांगितले, क्रेडिट रेशनिंग, चेंज इन मार्जिन अँड डायरेक्ट ऍक्शन. हे 3 पॉईंट कशात येतात, क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोल मध्ये. आता हे 3 पॉईंट तुम्ही काढायचे इन्फॉर्मेशन क्वालिटेटिव्ह क्रेडिट कंट्रोलची, की बाबा क्रेडिट रेशनिंग मुळे कशा प्रकारे मनीचा कंट्रोल होतो, सप्लाय ऑफ मनी, किंवा चेंज इन मार्जिन कशा प्रकारे यूज केलं जातं, किंवा कशा प्रकारे त्याचा उपयोग करून आपला जो सप्लाय आहे मनीचा तो कंट्रोल केला जातो. समजलं सगळ्यांना. नवनाथ 023. येस मॅडम. हा, तुम्ही उद्या सांगायचे मला ही माहिती. हा, बाकीच्यांनी पण माहिती काढायची, पण मी तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला विचारणार आणि मग बाकी कोणाला पण विचारणार. आता पुढे, आता आपण काय पाहिजे, पब्लिक फायनान्स. मग पब्लिक फायनान्स मध्ये पब्लिक रेव्हेन्यू आणि पब्लिक एक्सपेंडिचर येते. तर बघा, द टास्क ऑफ इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन रिक्वायर्स कीपिंग द इकॉनॉमी फ्रॉम स्टेअरिंग too far above or below the path of steady high employment. One way lies inflation and the other lies recession. 1 minute hold करा. हा, हे काय सांगितलंय, पब्लिक फायनान्स मध्ये सांगितलं आपल्याला पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक एक्सपेंडिचर. तर ते पाहूया आपण आता. कन्सेप्ट ऑफ पब्लिक फायनान्स मध्ये काय सांगितलंय बघा, पब्लिक फायनान्स इज द स्टडी ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ द गव्हर्नमेंट ऍट द सेंट्रल, स्टेट अँड लोकल लेवल. पब्लिक फायनान्स म्हणजे काय, जिथं स्टडी केला जातो इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या गव्हर्नमेंटचा, सेंट्रल लेवलच्या, स्टेट लेवलच्या आणि लोकल लेवलच्या. हा काय कन्सेप्ट आहे पब्लिक फायनान्सचा. गव्हर्नमेंट हॅज टू परफॉर्म सर्टन फंक्शन्स इन अ कंट्री सच ॲज टू सप्लाय सर्टन public or collective goods which individuals cannot or do not singly perform, and this is the responsibility of government to provide those goods for which it needs revenue. मेन काय आहे त्यामध्ये, पब्लिक फायनान्स म्हणजे काय, तर पब्लिक फायनान्स म्हणजे स्टडी ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ऑफ गव्हर्नमेंट ऍट सेंट्रल, स्टेट अँड लोकल लेवल. आता हे सांगितलेलं आहे पुन्हा बघा, पब्लिक फायनान्स कशा मध्ये काय कंपोज केलेलं आहे, पब्लिक फायनान्स इज कंपोज्ड ऑफ फॉलोइंग कॉन्स्टिट्यूशन्स. कुठले आहेत बघा, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक डेप्ट. पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये काय बघा, वेजेस अँड सॅलरीज. वेजेस म्हणजे माहितीये का सगळ्यांना, वेजेस म्हणजे माहितीये का, आवाज येतोय का, वेतन. हा, जी मजुरी दिली जाते मजुरांना त्यांना काय म्हणतात, वेजेस म्हणलं जातं. Subsidies and transfers, expenditure on goods and services such as infrastructure like road, electricity, telecom and human capital accumulation like health and education, interest expenditure. हे सगळं कशामध्ये येतं, पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये येत असतं. आता पब्लिक रेव्हेन्यू मध्ये बघा, डिफरंट सोर्सेस ऑफ गव्हर्नमेंट रेव्हेन्यू विथ अ मेजर फोकस ऑन टॅक्स रेव्हेन्यू. हे कशामध्ये येतं, पब्लिक रेव्हेन्यू. आणि पब्लिक डेप्ट मध्ये बघा, ऑन अ पब्लिक रेव्हेन्यू फॉल्स शॉर्ट ऑफ एक्सपेंडिचर अँड गव्हर्नमेंट हॅज टू बॉरो फ्रॉम इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस. तुम्हाला खरं तुमच्या टॉपिक मध्ये किंवा लेसन मध्ये पब्लिक एक्सपेंडिचर आणि पब्लिक रेव्हेन्यू एवढं दोनच दिलेलं आहे. आता पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये काय सांगितले बघा, इट इज द एंड अँड एम ऑफ द कलेक्शन ऑफ स्टेट्स
revenue. It involves the judicious expenditure of public funds on the most important and socially and economically relevant activities of the states. ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत असतात. The term public expenditure refers to the expenses incurred by the government for its own maintenance and also for the preservations and welfare of society and economy as a whole. काय सांगितले त्यांनी? पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे जे एक्सपेन्सेस आपले गव्हर्नमेंट वर म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेन्सेस यूज करतं कशासाठी, तर त्याच्या मेंटेनन्ससाठी किंवा प्रिझर्वेशनसाठी किंवा आपली जी सोसायटी आहे त्याच्या वेलफेअरसाठी किंवा सगळ्या आपल्या इकॉनॉमीसाठी जे एक्सपेन्सेस येतात ते एक्सपेन्सेस म्हणजे पब्लिक एक्सपेंडिचर होय. इट रेफर्स टू द एक्सपेन्सेस ऑफ पब्लिक ऑथॉरिटीज, सेंट्रल, स्टेट अँड लोकल गव्हर्नमेंट्स फॉर प्रोटेक्टिंग द citizens and for promoting their economic and social welfare. याच्यासाठी जो काही सगळा खर्च जे काही एक्सपेन्सेस वापरले जातात त्यांच्या स्वतःसाठी किंवा त्यांच्या मेंटेनन्ससाठी किंवा वेलफेअर ऑफ सोसायटी, सोशल वेलफेअरसाठी, त्यांची इकॉनॉमी स्टेबल ठेवण्यासाठी किंवा त्यांचे सिटीजन्स जे आहेत त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा पब्लिक ऑथॉरिटीजसाठी जे काही एक्सपेन्सेस वापरले जातात, जो काही एक्सपेन्स होतो, जो काही खर्च होतो त्याला काय म्हणतात? पब्लिक एक्सपेंडिचर म्हणायचं. आणि लास्ट कुठला आहे? पब्लिक रेव्हेन्यू. पब्लिक रेव्हेन्यू मध्ये काय येतं? दिस इज वन ऑफ द ब्रांचेस ऑफ पब्लिक फायनान्स. इट डील्स विथ व्हेरियस सोर्सेस फ्रॉम विच द स्टेट माइट डिराइव्ह इट्स इन्कम. काय करतं? ज्या सोर्स पासून त्याला इन्कम मिळालेला आहे ते याच्यामध्ये येतात. These sources include income from taxes, commercial revenues in the form of prices of goods and services supplied by public enterprises, administrative revenues in the form of fees, fines, etc., gifts and grants. हे कशामध्ये येतं? पब्लिक रेव्हेन्यू मध्ये येतं. कशापासून त्याला इन्कम मिळतोय, कशापासून कुठल्या सोर्स पासून त्यांना त्यांचं इन्कम मिळत असते. मग इन्कम फ्रॉम टॅक्स मिळतो किंवा जे गुड्स अँड सर्व्हिसेस एंटरप्राइजेस घेत असतात त्याचे जे पैसे असतात ते याच्यामध्ये येतात. किंवा जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रेव्हेन्यू असतो त्याला कशा थ्रू मिळत असतात? त्याच्या फी असतात किंवा फाईन्स असतात. हे कशामध्ये येतं? पब्लिक रेव्हेन्यू मध्ये येतं. किंवा जे गिफ्ट्स मिळतात, ग्रँट्स येतात, जे अनुदाने असतात, बाहेरून मदत मिळते ती कशामध्ये येते? ग्रँट मिळतात. हे कशामध्ये येतात? पब्लिक रेव्हेन्यू मध्ये. हे झालं आपलं